आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, हा शिवाराचा किनारा पाऊलांनी धन्य झाला। हीच माती या शिवारची, ज्यावरी बसला तुम्ही, भाग्य आमचे थोर झाले, धन्य झालो आज आम्ही। अंतरीच्या भावनेला मिलनाचा योग आला, अंतरीच्या भावनेला मिलनाचा योग आला, आणि हा शिवाराचा किनारा पाऊलांनी धन्य झाला, पाऊलांनी धन्य झाला। उपस्थित व्यासपीठ, सर्वप्रथम या कोकणचे दोन राजे, एक हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी जगाला शिकवलं, माणूस म्हणून जगाला शिकवलं, ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या दोन्ही महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक होतो। व्यासपीठावर विराजमान आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय राऊत सर, तसेच माझे मार्गदर्शक, माझे केंद्रप्रमुख श्री गायकवाड साहेब, त्यानंतर तांबे सर, लोरे साहेब, पाटे सर, या सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित आभास सर्वांसमोर मी सरांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात दोन शब्द मांडतोय। खरं तर हा जरी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असला तरी सर मला वाटतं ही तुमची सेकंड इनिंग इथून सुरू झाली। तुमचा हा आयुष्याचा पहिला पार्ट जरी संपत असला तरी आयुष्याची पुन्हा नवी सुरुवात इथून सुरू होत आहे। खरं तर हा महिना सुद्धा चैत्राचा आहे आणि हा ऋतू वसंत आहे, आणि चैत्राचं वैशिष्ट्य असं असतं की जुने पानं झडून जातात आणि नवी पालवी फुटते। हा तुमचा सेवापूर्तीचा जरी दिवस असला तरी इथून पुढचा दिवस तुमचा नव आशा आणि नव चैतन्य घेऊन येणार आहे। त्यामुळे सेवानिवृत्त झाला म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही, तर नवी इनिंग तुमच्या आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली। आणि आमचे सन्मान्य सर आताच म्हणले की सरांच्यात राजकीय स्किल आहे, येणारी विधानसभा जवळ आहे, त्यामुळे आमच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा आहेत। नक्कीच जर तुम्ही विचार केला तर विधानसभा खूप जवळ आहे, आमची बदली होईल तेवढीच जर झाली तर तुम्हाला त्या निमित्ताने शुभेच्छा। आणि हा सर्व जो शिक्षक समुदाय इथे उपस्थित झाला त्याबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दोन ओळी आठवतात की ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभावी न प्रीती। ही लाभावी न प्रीती करणारी माणसं तुम्ही आयुष्यात जोडली, ही तुमची खरी संपत्ती आहे। यानंतर एक छोटीशी कविता आहे, खरं ती गझल आहे, आणि रायगडच्याच आपल्या एका गझलकारची गझल आहे, ती गझल म्हणतो आणि या माझ्या दोन शब्दाचा शेवट करतो। आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे। आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संधीची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे। आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे। स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे। शालेय स्तरावर सर्व स्तरावर खरेच माझे जगून आता झाले, निवृत्तीनंतर जगावयाचा प्रकार बाकी आहे। आणि शेवटची ओळ सर, माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, दीर्घायू तुम्हाला मिळो आणि पांडुरंग चरणी ही मनोकामना की तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभो। शेवटची दोन ओळ, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने, पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे। धन्यवाद सर।